तर अनेक वेळा आपण पाहतो की मोठे मोठे स्टार खेळाडू असताना मैदानामध्ये हे लक्ष चेस करण्याचा प्रयत्न अगदी सहजतेने होतो. तर अशा वेळेस आपण सांगू इच्छितो की आता नवीन षटकाला सुरुवात आहे, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि 36 चेंडूचा खेळ बाकी असताना आता 36 चेंडूमध्ये करायच्या 70 धावा. असं कॅल्क्युलेशन आम्ही सांगू इच्छितो पुन्हा. आणि जर घाई करायची कृपया तर वाडा स्ट्रायकर संघ पुन्हा एकदा तर सज्ज झालाय तो नवीन षटकाचं स्वागत करण्यासाठी. आणि षटकामधला राकेश पाटील पुन्हा एकदा धुरंधर गोलंदाज. पहिला चेंडू अगदी सन्मानाने खेळून जात आहे आणि मोजम पाटील यांनी एक धाव घेतली. आपल्या स्ट्राईकवर आणता ते विकी काळेंना खरोखर त्यांची जबाबदारी खूप मोठी असेल की विकीने जास्तीत जास्त स्ट्राईक दिली पाहिजे जेणेकरून त्याचा संघाचा फायदा होऊ शकेल. कारण इथे जर सामन्यात हा विजय जर मिळवायचा असेल तर नक्कीच विकी यांना जास्तीत जास्त चेंडू खेळले पाहिजेत आणि ते जर जास्तीत जास्त चेंडू खेळले तर त्याचा फायदा संघाला मिळणार आहे. तो अभिनव पॅन्थर संघाला या 99 धावा करण्यामध्ये. तर त्यांची उपस्थिती संघासाठी खूप मोठी आहे कारण इतर जे खेळाडू आहेत त्यांचे युवा खेळाडू त्यांना सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळते आहे. कारण आपला एक सहकारी जर चांगली कामगिरी करतोय तर नक्कीच आपण पण कामगिरी केली पाहिजे आणि आपल्या ज्या संघ मालक आहेत त्यांना खुश केलं पाहिजे सामन्यामधून. तर पुढचा तो चेंडू मात्र आडवे तिडवी फटके मारून चालणार कारण हा चेंडू पाहिला अगदी चांगल्यापैकी टाकला, हाताळला गेला होता राकेश पाटील यांनी. आणि इथे थोडासा अपेक्षा पाहत होते की रिव्हर्स स्वीप खेळून आपण हा चेंडू मात्र मारावा. तो थर्ड मॅनच्या बाजूने आणि असं काही जमलं नाही, अंदाज चुकला गेला. तर राकेश पाटील मात्र एक सुरेख गोलंदाजी करतात. अनुभव त्यांचा खूप मोठा आहे क्रिकेटमधला आणि या षटकामधून त्याचा उपयोग करतायत. पुढचा चेंडू अगदी हळूवारपणे पुश करताना मात्र चेंडू काढला तो एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने तिकडे शतक चेंडू फील करतात, फेक होते आणि मात्र दुसरी धाव थोडीशी द्विधा मनस्थितीमध्ये घेतली गेली. थोडंसं आधी माइंड थोडंसं चेंज केला गेला आणि आधी मोजम तयार होते परंतु नंतर त्यांनी चेंडूला बघितलं चेंडू फेक होते तोपर्यंत अगदी वेळेवर मात्र आपला निर्णय बदल आणि त्यांना साथ दिली 2 धावा घेताना. तर 2 धावा घेतल्या गेल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 22 वर 22. एक बाद 22 धावा हळूहळू का होईना आता धावा पुढे वाढत आहेत. 5 या धावसंख्येवर पहिला गडी बाजार होता. नंतर एक पार्टनरशिप सजती आहे आणि पार्टनरशिप खूप महत्त्वाची असेल या दुसऱ्या विकेटसाठीची ती या संघाला. तर पुढच्या चेंडूला सन्मान दिला आहे. अगदी चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा मात्र समाचार घ्या असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि त्यामुळेच एक चांगल्या चेंडूला सन्मान दिला राकेश पाटील यांच्या आणि षटकात एक निर्धाव चेंडू संपतो त्यामुळेच. तर 4 चेंडू हाताळले त्यांनी सुरेखरित्या गोलंदाजी करताना केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि अचूक मारा आणि दुपारच्या सत्रामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं हे नक्कीच सुरेख कामगिरी म्हणेन ती राकेश यांची. कारण आता चांगल्या बॅटवर चांगल्यापैकी चेंडू येतोय. थोडीशी पाटा खेळपट्टी आपण पाहतो या खेळपट्टीवर चेंडू उसळत आहेत आणि जास्त मात्र या पिरियडमध्ये आपण पाहतो उपाराच्या पिरियडमध्ये फलंदाज धावा ओघाने घेत असतात. अशा वेळेस गोलंदाजांनी थांबवणं हे खूप मोठं कार्य त्यांनी केलं या षटकामध्ये ते राकेश पाटीलने. आणि पुढच्या चेंडूवर आणखी एक धाव घेताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती सरकली किंवा 23 धावावर जाऊन पोहोचते. तर 4 चेंडूत आतापर्यंत आपण पाहतोय आमचे 5 चेंडूमध्ये दिल्यात ते 4 धावा. तर 5 चेंडू हाताळले गेलेत आणि षटकामधला आता अंतिम चेंडू टाकला तर या तिसऱ्या षटकामधून. तर सामना करता येता मोजाम आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी शतक चेंडू खाली आणि त्या अंदाज चुकतोय चेंडू मात्र मागे जातोय बघायचं बॅकअप होते का पाठीमागून. आणि तोपर्यंत मात्र नक्कीच राकेश थोडेसे नाराज झाले असतील या खेळाडूवर कारण विशाल बागुल चेंडूवर येत आहेत बॅकअप करण्यासाठी आणि तोपर्यंत मात्र इथे षटक संपलेला अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपला गेला. तर धावसंख्या लागली फलकावर 25 धावा. आता मात्र कॅल्क्युलेशन आपल्याला पाहावं लागेल पुन्हा एकदा कारण एकंदरीत 3 षटकामध्ये संपलेत म्हणजे आता 5 षटकाचा खेळ बाकी राहतोय, 30 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि या 30 चेंडूमध्ये जे टार्गेट दिलं आपण पाहतोय सध्या अशा परिस्थितीत आपण विकेटवर ज्या षटकं टाकली गेली त्याचा थोडासा विचार सांगू इच्छितो. पहिल्या षटकामधून 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या. अशा प्रकारे राकेश पाटील यांनी आपली मात्र द्रुतगतीने 2 षटकं टाकली गेली, केवळ 15 धावा दिल्या 2 षटकामध्ये आणि एक विकेट घेतली होती सुरुवातीलाच. तर आता आमचे जे स्कोरर म्हणतात की 30 चेंडूचा खेळ बाकी राहतो. या 30 चेंडूमध्ये आता 69 धावा करायच्यात. लक्ष कठीण झालेलं आता सामन्यामध्ये म्हणजे 2 पेक्षा जास्त आधी मी तर म्हणेन 2.5 किंवा 3 धावापर्यंत आता मजल जातीये प्रत्येक चेंडूवरची. तर हे लक्ष आता कठीण होऊ लागलंय आणि गुरु गोवारी आता पुन्हा एकदा आपला सुरू करण्यासाठी मात्र मारा सज्ज होत आहेत. तर बघूया फिल्डिंगची रचना पुन्हा एकदा चांगल्यापैकी लावली जाते आणि जो ट्रॅप सजवला जातोय तर धावसंख्या फलकावर लागलेली ते आपण पाहतोय 25 धावा. 30 चेंडूमध्ये 74 धावा. आपण कॅल्क्युलेशन बिघडू नका, आम्हाला सुद्धा थोडं गडबडी चुकीने सांगावं लागतं मग. तर साई राजकुमार लक्ष ठेवा जरा.
तर आता मात्र स्कोअर बरोबर सांगता येत आता 30 चेंडू आणि 74 धावा, 99 धाव करायच्यात, 25 धाव फलकावं लागल्यात केवळ. आणि पहिला चेंडूने चांगल्यापैकी फटकवण्याचा प्रयत्न आणि सरळ निघतोय तो विकी यांचा विवो षटकार. तर या षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन पुछायला लागले ती मात्र 31 वर 31. आणि पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा मात्र नक्कीच आपले गिअर चेंज करता येतं. चांगल्यापैकी फटकेबाजी सुरुवात केलेली आणि पुढचा चेंडू देखील फटकावल्यानंतर तिकडे क्षेत्ररक्षक चांगल्यापैकी फील्ड करतात ते मिड विकेटवरून डीपवरून आणि चांगली फेक थेट आलेली, तोपर्यंत एक धाव. तर धावसंख्या 32-32. 99 धावांचा हा एक मोठा महाडोंगर म्हणा तो पोखरायचा आहे तो या अभिनव पॅन्थर संघाला. आणि मात्र पुढे जायचं या सामन्यामधून या लीगमध्ये, कारण चांगलं शानदार प्रदर्शन या संघाचं होतं आतापर्यंत खेळामध्ये. तो अभिनव पॅन्थर आणि दुसऱ्या बाजूला मात्र पाहतोय तो वाडा स्ट्रायकर संघ, जो गेल्या वर्षीचा उपविजेता संघ म्हटला जातो. मिथुन नाईक यांच्या नेतृत्वाखाली खरोखरच त्यांचं नेतृत्व कुशल नेतृत्व म्हणायला लागेल की जे चांगलं नेतृत्व आपण पाहतोय सामन्यामधून. आणि पुढचा तो चेंडू यावेळी थोडासा पंकज मात्र संधी साधतायत, कारण बघितलं चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि चांगल्यापैकी एक चांगला फलंदाज इथे बाद झाला. धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी निखिल वाकळे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहताय भव्य एकंदरीत चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि 3 चेंडूंचा खेळ जो संपुष्टात आला आतापर्यंत. तर खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत भव्य वाडा प्रीमियर लीग 2017. तर वाडा स्ट्रायकर्स संघ 2 हात करतोय तो अभिनव पॅन्थर्स विकी काळे आणि त्याला साथ दिली जाते ती फलंदाज योगेश दिवा. डावखुरे हाताचा फलंदाज असेल आणि दोन्ही डावखुरे हाताचे फलंदाज एकंदरीत. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय आणि गुरु स्वतः धावत गेले चेंडू अडवण्यासाठी थांबवण्यासाठी. तत्पर्यंत एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 वर 33. एकंदरीत 99 धाव करायच्या, त्यातील 33 धावा फलकावं लागल्यात. अजूनही 66 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. आणि प्रगती पथावर आपण पाहतोय हे चौथं षटक. तर चौथ्या षटकातून पुढचा चेंडू असेल. तर पाहूयात अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. ठफलक मात्र जाऊन पोहोचतंय ते एकंदरीत 33 धावसंख्येवर मात्र स्थिर धावसंख्या आहे. अमोल तिवारी स्कोरर. आपण कुठे असाल तर विना विलंब आपण लगेचच स्कोरर मित्राशी संपर्क साधायचा आहे. अमोल तिवारी. तर एकंदरीत 33 धावा धावफलकावर लागल्यात. वाडा स्ट्रायकर संघ पुन्हा एकदा गुरु. आता मात्र एक प्रहार करण्याच्या नादात मोजम पटेलच्या फळीचा वरचा कणा घेतला चेंडूनं आणि चेंडू सरसावला सरळ दिनेश चौधरीच्या हातात विसावलाय. धावफलक मात्र स्थिर अवस्थेत. पुन्हा एकदा 33 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात. 33 रन्स हे आतापर्यंत जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 4 जे संपुष्टात आलंय आणि या चौथ्या षटकात 8 धावा खर्ची केल्या गेल्यात. एकंदरीत या 8 धावांच्या साथीनं धावफलकावर 33 धावा मात्र कायम आहेत. तर आपण पाहतायत की एक मोठा महासंग्राम. धावफलकावर गरजेची धावसंख्या जर आपण पाहिली, कारण एकंदरीत वाडा स्ट्रायकर्स संघानं
धावा फलकावर 98 धावा लावल्या आणि 99 धावांचं टार्गेट समोरच्या संघावर समोर ठेवलंय. आता मात्र एकंदरीत जर पाहायला गेलो आपण तर 24 चेंडू बाकी राहत आहेत आणि 66 धावांची गरज आहे. 66 रन्स असतील आणि 24 चेंडू असतील. फार मोठी एक लढत असेल कारण वाडा स्ट्रायकर संघ सातत्यानं चांगली कामगिरी करतोय आणि नो चॅलेंज टू अभिनव पॅन्थर्स, कारण अभिनव पॅन्थर्स संघ सातत्यानं एक चांगली चमकदार लढत, एक चांगली चमकदार कामगिरी सातत्यानं पार पाडतोय. तर पाणी ड्रिंक ब्रेक्स जे आपण पाहतोय 4 षटकानंतर जे दिली जात आहेत, मी नम्र विनंती एकच करेन की विनाविलंब जे सामने आहेत ते आपण कॅरी आउट करायचे आहेत, कारण आजच्या दिवसात एकंदरीत आज सुद्धा आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे वेळेची कटिबद्धता आणि वेळ पाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वक्त एक खूबसूरत बनाई हुई ये भगवान की चीज है. कारण एक खूप सुंदर बनवलेली गोष्ट या जगातली ती म्हणजे वेळ. ती डिस्ट्रॉय करण्याची अहमियत कोणाला दिलेली नाही आहे देवानं. निश्चित रूपानं अधिकार तो कोणाला दिलेला नाही आहे. केतन चौधरी ज्याच्या हातात चेंडूची सुपूर्तता केली जाते, तर निश्चित रूपानं ज्या काही आमच्या समालोचन कक्षाकडनं थोड्याशा सॉफ्ट डिसमिसल झाल्या त्याबद्दल निश्चित रूपानं मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. पुन्हा एकदा जाऊयात या खेळपट्टीवरनं आणि त्या चुका आता होणार नाहीत, अजिबात होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल माझ्याकडनं विशेषतः. तर केतन चौधरी मात्र आता पुन्हा एकदा येईल तो पॅव्हेलियन सिटी एंडकडनं. 24 चेंडू 66 धावा म्हणजे कंबर कसावी लागणार आहे ती योगेश दिवाला आणि त्याला साथ देणाऱ्या मोजम पटेलला. कारण आतापर्यंत 2 महत्त्वाचे सितारे विकी आणि उमेश मात्र बाद झालेत. एकंदरीत पहिला हादरा बसला तो 5 या धावसंख्येवर आणि त्यानंतर दुसरा हादरा 32 या धावसंख्येवर. केतन इज ऑन फायर. सुंदर चेंडू प्लम झाला. पुन्हा एकदा चेंडूला खेळपट्टी लगत खेळलं गेलं. सिली मिडॉन आणि मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटच्या मध्यावर चुकीची फेक होते आणि 1 धाव मिळते. 2 धावा मिळत आहेत एकंदरीत आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतंय ते 35 या धावसंख्येवर. आता मात्र विजयासाठी 64 धावांची गरज असेल. दोन्ही संघ आणि सगळे प्रेक्षक नोंद घ्यायची आहे की चेंडू असतील 23 आणि विजयासाठी 64 धावांची गरज असेल. तर वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर केतन पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटनं लेग स्विंगर आणि इन स्विंगर दोन्ही चांगलं कॉम्बिनेशन ज्याच्या हातातनं पाहायला मिळतात. चेंडू स्किड झाला या बोटांमधनं, त्याच्या चेंडू स्किड झाला आणि चेंडू स्किड होण्यानं हा चेंडू अनिर्णित घोषित झालाय. कारण बऱ्याचदा आपण पाहिलं, मी बऱ्याचदा पाहिलंय की ज्या अनुषंगानं मी पांडुरंगला बऱ्याचदा पाहिलंय, कारण पाले संघाचा एक मोठा चतुरचित्त, शिवशक्ती पाल्याचा एक मोठा हरहुन्नरी गोलंदाज पांड्या ज्याचं नाव आहे, टेनिस क्रिकेटमधला धुमाकूळ घालणारा गोलंदाज, तर त्याच्या स्टाईलनं चेंडू हाताळतोय. अगदी प्रत्येक चेंडूला त्याच पद्धतीनं हाताळतोय. केतन चौधरी मात्र चेंडू निर्धाव टाकतोय आणि 22 चेंडू आणि 64 धावा हे समीकरण आता मात्र सोडवायचं आहे त्या अभिनव पॅन्थर्स टीमला. कारण धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 35 धावा 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. वन्स अगेन केतन, वन्स अगेन आता मात्र चेंडूला कृष्णा सरांकडनं इशारा येतोय. वाईडचा चेंडू जो दिला जातोय, चेंडू लेट स्विंग झाला असावा आणि त्याच अनुषंगानं चेंडू वाईड दिला गेला आणि 1 धाव मिळाली आहे. स्वैर माऱ्याच्या स्वरूपात धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 36. विजयासाठी 65 धावांची गरज असेल. एकंदरीत उर्वरित 22 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांची गरज. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर आता मात्र चेंडूला खणून काढला. यॉर्कर फुलिश लेन डिलिव्हरी, शॉर्ट मिड विकेटमधून चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिश मिड विकेटला आणि 1च धाव मिळाली. या एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय ते 37 या धावसंख्येवर. 37 धावा धावफलकावर. 37 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. 37 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. विजयासाठी जर पाहायला गेलो आपण तर एकंदरीत विजयासाठी 21 चेंडू आणि 64 धावांचं जे समीकरण आहे ते आता मात्र सोडवावं लागणार आहे मोझम पटेल अँड टीम. 21 चेंडू 64 धावा म्हणजे एक ताबडतोड फलंदाजीची गरज. मोठा फटका खेळण्याच्या नादात पंकज बागदरे सरसावलाय. मोझम पटेलच्या पारीचा अंत. विकेट क्रमांक 3 परतलाय. जर पाहायला गेलो आपण तर 37 धावसंख्येवर तिसरा हादरा बसतोय आणि 64 धावांची गरज जी उर्वरित बाकी राहते. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. तर धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत फार मोठी माहिती माझ्या साथीनं माझ्या समवेत जोडली जाते, कारण विशाल पाटील जे नाव सरसवळ संघाकडनं सातत्यानं गाजलं, जे नाव सातत्यानं AGS संघाकडनं गाजलं, विशाल पाटीलनं
सीझन फर्स्टचं पहिलं निर्धाव षटक या वाडा प्रीमियर लीग मधलं त्यानं हाताळलं होतं. परंतु सुसज्ज मैदान आहे. आशिष मात्र आलाय खेळपट्टीवर. जे आशिषला समीकरण सोडवायचं आहे ते मात्र 20 चेंडू 64 धावांची गरज आहे. कारण धावफलकावर लागलेली धावसंख्या 37 मात्र कायम आहे. 37 धावा धावफलकावर लागल्या तर आशिष एकच जुजबी खेळी निश्चित रूपानं देईल. कारण मित्रांनो माझा पण स्टॅमिना आहे. मी सुद्धा माणूस आहे, त्यामुळं जास्तीत जास्त सामने मी सुद्धा करू शकत नाही. आय विल ट्राय माय बेस्ट, पण करतोय प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मधून. चेंडूला अडवलं जात आहे. गणेश सांबरे जो फेक करतोय. 2 धावा ज्या धावफलकावर टिपल्या जातात आणि या 2 धावांनी 39 धावा ज्या धावफलकावर लागल्या 39. कारण प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चेंडूला स्कोर सांगितलं जाईल निश्चित रूपाने. 98 धावा ज्या ठोकून काढल्या गेल्या राकेश पाटील आणि टीमकडनं. वाडा संघ एका मजबूत स्थितीत जाऊन पोहोचलाय. 99 धावांचं आव्हान समोर ठेपलंय आणि या 99 धावांचा पाठलाग करताना 39 धावा मात्र धावफलकावर लागल्या त्या अभिनव पॅन्थर्स टीमच्या. आता मात्र येणारी समीकरणं बदलतील, कारण आता 60 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 60 धावा. वन्स अगेन केतन एक फुलूक चेंडू. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस डिलिव्हरी कार्पेटच्या साह्यानं मिड लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्यावर चेंडूला खेळलं जात आहे. एकच धाव मिळाली आहे. आशिष मात्र आपल्याकडे स्ट्राईक एंड ठेवण्याचा पवित्र आखतोय आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 40-40. सगळ्या प्रेक्षकांनी आणि सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 40 धावा आतापर्यंत लागल्यात आणि विजयासाठी जर पाहायला गेलो तर 59 धावांची गरज असेल ती मात्र अजूनही अभिनव पॅन्थर्स संघाला. राकेश पाटील सातत्यानं एक जुजबी झुंज देतोय. राकेश पाटील सातत्यानं ही खेळी सजवतोय. कारण तीनही बघा हा खेळाडू असा आहे की ज्यानं प्रत्येक एरियात जाऊन आपला धुमाकूळ घातलाय. वयाचीतल्या 40-45 हा खेळाडू आहे, परंतु ज्याचा एक नावाचा लौकिक, ज्याच्या नावाचा बोलबाला फार साता सीमान पार पोहोचलाय तो राकेश पाटील, मास्टर माइंड ऑफ दी वाडा स्ट्रायकर्स. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. आज डीजे मास्टर सुद्धा चमकलेत, कारण डीजे मास्टर सातत्यानं चांगली गाणी वाजवतात आणि खऱ्या अर्थानं ज्या भोजनाची व्यवस्था ज्या आमच्या माता भगिनींनी केले त्या माता भगिनींचं सुद्धा या मायक्रोफोनवरून कौतुक. कारण प्रत्येक बघा इथे आलेल्या खेळाडूला आणि प्रत्येक आम्हाला सुद्धा आणि सगळ्या आयोजकांना जेवणाची सुसज्ज व्यवस्था ज्यांनी केली त्या आमच्या सगळ्या माता भगिनींचं या मायक्रोफोनवरून खऱ्या अर्थानं कौतुक. सगळ्या ज्या भोजन व्यवस्था ज्यांनी केली त्या सगळ्यांचं कौतुक करतोय. हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलंय ते चंद्रकांत सर आणि त्यांच्या साथीनं आतिश पाटील सर यांचं सुद्धा कौतुक करतोय, कारण मैदानाची जी उपलब्धता आहे ती सगळ्यात महत्त्वाची. वन्स अगेन बाबा अक्रॉस द बॅट. आशिष मात्र एक मल्टी हिट देण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू क्रमांक 1 ची खेळी संपुष्टात येते. स्थिरावलेलं धावफलक मात्र कायम. 40 धावा धावफलकावर कायम आहेत. विजयासाठी 59 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 59 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 17 डिलिव्हरीज. 17 चेंडू असतील आणि विजयासाठी 59 धावा. फुल टॉस मॅसिव्ह मल्टी हिट करारा प्रहार. चेंडू जाईल ट्रॅव्हल झालाय. राकेश पाटील सरसावलाय आणि एकच धाव मिळते वाईडिश लॉंग ऑन मध्ये. या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 41 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनही येणारे 16 चेंडू असतील आणि विजयासाठी एकंदरीत 58 धावांची गरज असेल. 58 धावा ज्या कमवायच्या आहेत एकंदरीत या फलंदाजी करणाऱ्या अभिनव पॅन्थर्स टीमला. आशिषला आणि या फलंदाज त्याला साथ दिली जाते आशिषला ती योगेश. या दोन्ही फलंदाजांना ओळखायचं आहे. आता मात्र करारे प्रहार करावे लागतील आणि सचिन मध्ये तर नो चॅलेंज टू सचिन, कारण सचिन एक मातब्बर खेळाडू आहे. सचिन सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट खेळत आलाय, त्यामुळे निश्चित रूपानं मिथुन नाईक यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवतोय. वन्स अगेन आता मात्र एक करारा प्रहार. चेंडू जाईल ब्रँडेड फटका. सीमारेखा पार. षटकार येतोय. एक मोठा फटका. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचेल ते या 6 धावांनी झपाट्यानं 47 या धावसंख्येवर 47. चेंडू विना विलंब मैदानात पाठवायचा आहे. 47 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. आलाय चेंडू मैदानात आलाय तर 47 धावा धावफलकावर लागल्यानंतर विजयासाठी 52 धावांची गरज उरते. या षटकात जर पाहायला गेलो तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर 6 धावांचा प्रहार. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ संपला या षटकातल्या आणि 3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आता मात्र उर्वरित 3 चेंडू असतील आणि पुढच्या षटकातले 12 चेंडू, असे 15 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांची गरज असेल ती अभिनव पॅन्थर्स टीमला. दोन्ही संघांना तितकीच समान संधी उपलब्ध आहे. दोन्ही संघातले खेळाडू मातब्बर आहेत. वन्स अगेन सचिन फाईट करेल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. आता मात्र पुन्हा एकदा प्रहार करण्याचा बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. एक चूक महागात पडते. सीमारेखा पार. चौकार येतोय. बॅक टू बॅक चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 51 या धावसंख्येवर. 51 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झालेत 51 धावांवर आणि विजयासाठी 48 धावांची गरज आहे. 48 धावा अजूनही गरजेच्या असतील आणि या षटकात जर पाहायला गेलो तर 4 चेंडूंचा खेळ यशस्वीरित्या सांभाळला गेलाय. अजूनही चेंडू असतील ते 14 आणि विजयासाठी 48 धावा कमवायच्या आहेत. सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. जे 2 संघ खेळतात त्याच्या संघनायकांनी, टीम मॅनेजरनं सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. वन्स अगेन आता मात्र एक चुकीचा चेंडू हाताळला गेला. नोचा इशारा येतोय. चेंडूला हाताळलं जात आहे ते वायडिश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं, वायडिश सिली मिड ऑफच्या डोक्यावरनं. नो प्लस 2 अशा 3 धावा मिळतील आणि पुढच्या चेंडूवर एक मुभा मिळेल. एक फ्री हिट खेळण्याचा एक संधी मिळेल. या अतिरिक्त 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 54 धावसंख्येवर. नो प्लस 2 अशा 3 धावा मिळतील एकूण आणि पुढच्या चेंडूवर संधी मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 54. सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 54 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात 54 धावा धावफलकावर. फ्री हिट असेल. 5वा चेंडू हाताळेल सचिन उर्फ बाबा. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर. आता मात्र एक करारा प्रहार. चेंडूला हवेत उडवून दिलाय. चेंडू आलाय एअर हॉस्टेसची चुंबी घेऊन. झेल तर सुटतोय आणि चेंडू सरसावलाय तो बॅकवर्ड फाईन लेगला. चेंडू जातोय सीमारेखा पार हळू, कारण सळया आहेत आणि थोडं काळजीपूर्वक आपण खेळ करायचा आहे, जीव सांभाळून. चौकार. डीजे मास्टर 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय कारण स्कोर सांगणं फार महत्वाचं आहे. धावफलकावर या चौकारानं धावा लागल्यात त्या मात्र 58. 58 दोन्ही संघ नोंद घ्यायची. 58 धावा धावफलकावर लागल्यात आणि विजयासाठी 41 धावांची गरज असेल एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिल्यानंतर. कारण आतापर्यंत जर पाहायला गेलो तर सचिन यानं 5 चेंडू हाताळलेत. एक चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय म्हणजे येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. कंबर कसावी लागणार आहे प्रत्येक खेळाडूला, कारण जर पाहायला गेलो तर दोन्ही संघांना तितकीच मोठी संधी आहे. हा सामना जिंकण्याची एक निर्णायक संधी. धावा असतील 41 आणि चेंडू असतील 13 चेंडू. एक निर्णायक क्षण पाहूयात. पुन्हा एकदा सचिन तयार. कादिवली गाव एंडकडनं मारा करेल. गोलंदाज सचिन राईट आर्म राऊंड विकेटनं. फलंदाज योगेश दिवा इज ऑन फायर. आता मात्र एक लगा तो सिक्सर नहीं तो मिलेगा मुंबईचा फिर का मिक्सर जो कभी किसी को मिलता नाही आणि तेच मिक्सर घेऊन वाटोळं करतोय तो फलंदाज योगेश दिवा. आता मात्र षटक क्रमांक 6 ची समाप्ती. येणारे 12 चेंडू 41 धावांची गरज असेल ती टीम अभिनव पॅन्थर्सला. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 12 चेंडू 41 धावा. येणारं 7वं षटक विनाविलंब आपण प्रगती पथावर आणायचं आहे. तोपर्यंत एक संधी पुन्हा एकदा डीजे मास्टरला. तर एकंदरीत या 12 चेंडूंचा खेळ शेष राहिल्यानंतर 41 धावांची गरज उरते. दोन्ही संघांचे धाबे आता मात्र दणाणलेल्या अवस्थेत आहेत, कारण दोन्ही संघांना विजयाच्या तितक्याच संधी उपलब्ध आहेत. तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक महत्त्वाची सूचना प्रेक्षकांसाठी येते की तुम्हाला फार मोठी सुवर्ण संधी आहे, कारण समोर एक 1,00,000 रुपयाची बाईक तुम्हाला दिसते. ती जिंकू शकता फक्त तुम्ही 500 रुपयामध्ये, कारण 500 रुपयाचं कुपन खरेदी करा आणि एक लकी ड्रॉ, एक नशिबाचा कौल तुमच्या बाजूने झुकला तर मात्र तुमच्याकडे तुम्ही 1,00,000 रुपयाची बाईक घेऊन जाऊ शकता. आणि खेळाडूंसाठी एक सूचना आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर थोडं सांभाळून आपण खेळ करायचा आहे. वन्स अगेन केतन चौधरी. आता मात्र एक प्रहार केला जातोय फलंदाज आशिषकडनं. मोठा प्रहार. चेंडू जाईल. वन्स अगेन डोकेदुखी ठरलाय तोच खेळाडू. सीमारेखा पार. चेंडू बंदुकीच्या गोळीच्या वेगानं. 4 धावा मिळतील. आता मात्र समीकरण बदललेत. 37 धावांची गरज असेल. येणारे 11 चेंडू 37 धावा. एक मोठा फटका आशिष याच्या फळीतनं. आशिष सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळाय. आशिषनं कोळकेवाडी संघाला सोन्याचे दिवस दाखवलेत आणि तोच आशिष आता पुन्हा एकदा अभिनव पॅन्थर्स टीमकडनं खेळतोय, कारण या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 62 या धावसंख्येवर. विजयासाठी 37 धावांची गरज. आता मात्र स्लोअर वन. चेंडूला खेळलं गेलं फाईन लेगच्या क्षेत्रात. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. रितेश राऊत सरसावलाय. रितेश राऊतकडनं चेंडूला अडवलं जाईल. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलकावर मात्र सरशी झाले. धावफलक जाऊन पोहोचेल 64 या धावसंख्येवर. 64 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झाले. 64 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात, म्हणजे येणाऱ्या विजयासाठी 35 धावा ज्या गरजेच्या असतील त्या अभिनव पॅन्थर्सला आणि निश्चित रूपाने जर पाहायला गेलो तर वाडा स्ट्रायकर्स संघाला या 35 धावा थोपवाव्या लागतील. एक चांगली जुजबी खेळी. पुन्हा एकदा केतन चौधरी फायर करेल.
एक करारा प्रहार, वाईड यॉर्कर हाताळला गेला, चेंडू अप्रतिम हाताळला गेलाय. टाळ्या वाजल्या पाहिजेत केतन चौधरीसाठी, कारण अप्रतिम चेंडू हाताळला गेला. चेंडू क्रमांक 3 मात्र या षटकातला निर्धाव गेलाय. 3 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा ज्या स्थिरावलेल्या अवस्थेत 64. अजूनही येणारे 9 चेंडू असतील आणि विजयासाठी 35 धावांची गरज असेल. आशिष याला ओळखावं लागेल वन्स अगेन. आता मात्र एक करारा प्रहार, पुन्हा एकदा वाईडिश मिड विकेट आणि लॉंग लेगच्या मध्यावर चेंडूला ट्रॅव्हल झालाय. पप्पू उचलतोय, चेंडूला फेकी होते. तोपर्यंत एकच धाव येईल. या एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट होऊन अप्पर एंडवर जाईल तो योगेश दिवा आणि या एक धावेच्या साथीनं धावफलक वधारेल, जाऊन पोहोचेल. सगळ्यांनी लक्ष द्या, 65 धावा, 65 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 65 धावा धावफलकावर लागल्या. 34 धावांची गरज आहे. 64 रन्स, 65 रन्स ऑन बोर्ड. आणि केतन मात्र षटकातले 2 चेंडू हाताळायचे बाकी ठेवतोय, कारण 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. येणारे शेवटचे 2 चेंडू असतील. केतन चौधरीला मात्र आता कंबर कसावी लागणार आहे, कारण योगेश दिवा एक मल्टी हिटर आहे. योगेश दिवा सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट खेळाय. वन्स अगेन योगेश. आता मात्र एक प्रहार करण्याच्या नादात चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सिली मिडॉन मधून वाईडिश लॉंगॉनला. सचिन मात्र आपली जबाबदारी पूर्ण करतोय. सचिननं साजेशी कमबॅक करून एकच धाव दिले आणि धावफलकावर षटक जर पाहिलं आपण 5 चेंडूंची खेळी संपल्यानंतर केतन याच्या षटकातला 1 आणि उर्वरित एका षटकातले 6 असे 7 चेंडू 7 बॉल्स जेव्हा रिमेनिंग राहतील त्यावेळी 33 धावांची गरज असेल. या चेंडूवर या सामन्याची मदार अवलंबून आहे, कारण हा चेंडू जर एखादा मल्टी हिट लागला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकते. वन्स अगेन केतन इज ऑन अ फायर, राईट आर्म राऊंड. आता मात्र फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. आशिष मात्र चकलाय. एक धाव एक्स्ट्रा मिळाली, वाईड +1 आणि थोडीशी चूक केली आहे ती केतननं, परंतु काबिल खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे. केतन चौधरीच्या ताकद आहे. केतन चौधरी कधीही सामन्याला पलटवू शकतो. धावफलकावर 68 धावा लागल्यात. विजयासाठी येणारे 7 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल ती आता मात्र अभिनव पॅन्थर्स संघाला. अभिनव पॅन्थर्स संघ योगेश दिवा सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट खेळलाय. पाहूयात वन्स अगेन. आता मात्र प्रहार, दिलेली सलामी, चेंडू जाईल योगेश दिवाच्या फळीतून सीमारेखा पार, चौकार येतोय. डीजे मास्टर 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय, कारण या चौकारानं खूप रणसूत्र बदलली आहेत. कारण 72 धावा धावफलकावर लागल्यात. 72 रन्स सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 72 धावा धावफलकावर आणि विजयासाठी धावा गरजेच्या आहेत त्या मात्र 27. म्हणजे पुन्हा एकदा रॉंग वन आकडा ज्याला बोललं जातं, ट्विस्टिंग आकडा ज्याला बोललं जातं. 72 and 27, 72 धावा धावफलकावर लागल्यात. 27 धावांची गरज आहे ती विजयासाठी एका षटकामध्ये. राकेश पाटील, मिथुन नाईक, पंकज पागदरे, सचिन त्यानंतर आपण पाहिलं पप्पू, विशाल बागुल, या सगळ्या खेळाडूंची कसब कौशल्य पणाला लागल्यात. पण समोर आशिष याला एक नामी संधी आहे, कारण आशिषला आता मात्र या 27 धावा जर विजयश्री कायम, विजयाची घोडदौड आणि विजयाचा रथ अभिनव पॅन्थर्सला जर कायम पुढे न्यायचा असेल तर या 27 धावा विजयासाठी गरजेच्या असतील. 6 चेंडू 27 धावा एक मोठं समीकरण आहे. पण बऱ्याचदा मी पाहिलं उस्मान पटेलला, बऱ्याचदा पाहिलंय आकाश तारेकरला, पाहिलंय त्यानंतर ऋषी वैद्यला बऱ्याचदा पाहिलंय या 27 धावा किंवा 26 धावा अगदी सहज गतीने चेस होतात. परंतु आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कंबर कसावी लागणार आहे, कारण सचिन एक धूर्त गोलंदाज आहे. कंचाड विभाग नगरीतला एक हुकुमाचा एक्का सचिन उर्फ बाबा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. 6 चेंडू 27 धावांचा फासला. बॅटिंग स्टँडवर सामना करेल तो द मॅन फ्रॉम कोलकेवाडीचा हा खेळाडू आशिष. एकंदरीत सामना करेल. येणारे 6 चेंडू असतील आणि कॉम्बिनेशन तपासतायत आमचे पंच आशुतोष व्यवहार आणि त्यांना साथ दिली जाते ते कृष्णा सरांकडनं, ब्लॅक स्क्रीन एंडकडनं. गोलंदाज सचिन तयार. सचिन सज्ज होतोय. पहिला चेंडू हाताळेल. आता मात्र एक करारा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो विशाल बागुल चेंडूवर सरसावलाय. एकच धाव दिली जाते. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. आता एक मोठी पारी खेळावी लागेल. तर ज्या काही सॉफ्ट डिसमिसल झाल्या आमच्या समालोचन कक्षाकडनं पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांची मी समालोचन कक्षाच्या वतीनं माफी मागतो आणि एकंदरीत त्या चुका पुन्हा एकदा होणार नाहीत याची एक खात्री मी तुम्हाला देतो. तर वन्स अगेन जाऊयात. 5 चेंडू असतील आणि 26 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल ते अभिनव पॅन्थर्स संघासमोर. सामना पुन्हा एकदा वारंवार आठवतोय, कारण विक्रोलियन्स एक मुंबईत टेनिस क्रिकेटमधला मोठा संघ आहे आणि विक्रोलियन्सनं अशाच धावा एकदा चेस केल्या होत्या चिरल्याच्या नगरीत. कारण प्रशांत ठाकूर साहेबांची एक खूप मोठी ट्रॉफी राजे ट्रॉफी आणि या राजे ट्रॉफीमध्ये याच 26 धावा 3 लाखासाठी जो फासला झाला होता. परंतु आता जाऊयात पुन्हा एकदा आपल्या मैदानात. नो बकवास सीधी बात. सचिन इज ऑन अ फायर. दुसरा चेंडू हाताळेल. 5 चेंडू 26 धावा.
आता मात्र एक करारा प्रहार पंकज पागदरे. दॅट्स अ ग्लोरियस इव्हेंट इन माय लाईफ. पंकजनं ज्या अनुषंगानं हा चेंडू थांबवला, तब्बल 4 धावा थांबवल्यात, अन्यथा हा चेंडू सीमा पार होऊ शकला असता. पंकज दुखापतीनं त्रस्त आहे. असं असताना सुद्धा या क्रिकेटच्या नितांत प्रेमापोटी खेळतोय, कारण त्याच्या डोक्याला जवळजवळ 4 ते 5 टाके पडलेत आणि या 4 टाके घेऊन हा खेळाडू खेळतोय, म्हणजे हॅट्स ऑफ टू पंकज पागदरे. येणाऱ्या षटकातले शेवटचे 4 चेंडू असतील सचिन. आता मात्र फुलिश लेंथ डिलिव्हरी. फुलिश लेंथ इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. सातत्यानं जे बोललं जातं. चेंडू क्रमांक 3 संपुष्टात आलाय. आता मात्र हवी होतोय तो वाडा स्ट्रायकर संघ, कारण 3 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा कराव्या लागतील त्या 26. एखादा एक्स्ट्रा चेंडू पाहूयात. जर आता मात्र सचिन, मी सांगितलंय की मिथुन नाईक हे नाव खूप टेनिस क्रिकेटमध्ये गाजलं, कारण ज्यानं सातत्यानं 16 ते 17 वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये हुकूमत गाजवली. राकेश पाटीलनं साधारणतः 15 ते 20 वर्ष हुकूमत गाजवली. या 2 खेळाडूंच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे सचिन वन्स अगेन. आता मात्र एक प्रहार करण्याच्या नादात योगेश दिवा, एक मोठा खेळाडू. आता मात्र चेंडू सरसावलाय, पंकज पागदरे सरसावला, रिलॅक्स होतोय, कारण त्याला माहिती आहे खूप मोठं धावफलक डोळ्यासमोर आहे आणि धावफलकावर धावा लागतात. या 1 धावेच्या साथीनं एकंदरीत 74 धावा. विजयासाठी 25 धावांची गरज असेल आणि चेंडू जो शेष राहतोय तो फक्त एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. तर वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर सचिन मात्र नाममात्रता घोषित करतोय, कारण औपचारिकता बाकी आहे. एक मोठा प्रहार, आशिष याच्या फळीतून एक मोठा प्रहार. सामना विजयी झालाय तो. एकंदरीत 19 धावा शिल्लक राहिल्यानंतर 18 धावांनी विजयी होतोय तो संघ. टीम वाडा स्ट्रायकर्स यांचं गोड गोड अभिनंदन, तुमचं हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. चांगली फाईट दिली ती अभिनव पॅन्थर्स टीमनं, तर निश्चित रूपानं अभिनव पॅन्थर्सचं सुद्धा गोड गोड कौतुक. आणि पहिला पराजय असेल हा अभिनव पॅन्थर्सचा, या प्रतियोगितेतला पहिला पराभव. या पराभवानं बरीचशी रणसूत्र पॉईंट टेबलवर बदलली जातील. तर निश्चित रूपाने सगळ्यांचं गोड गोड कौतुक. आणि बघा किती शिस्तबद्ध संघ आहे. एव्ही वॉरियर्स संघ अगदी पुकार न देता लगेचच ॲक्शन ओरिएंटेड झालाय, कारण मोठ्या खेळाडूंचा संघ आहे. अगदी उमर फक्की सारखा, त्यानंतर दयेश सारखा, सौरभ अडकमोळ सारखा, त्यानंतर कुणाल दळवी सारखे मोठे मोठे खेळाडू आहेत आणि त्यांना या क्रिकेटच्या वेळाबद्दल खूप आपुलकी आहे. तर निश्चित रूपानं नम्र विनंती असेल की विना विलंब या सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना क्रमांक 4 जो या खेळपट्टीवर येईल, कारण आज 6 सामने खेळवायचे आहेत आणि एकंदरीत जबरदस्त एक क्रीडा महोत्सव, एक क्रिकेट महोत्सव आपण पाहतोय. तर निश्चित रूपानं 8 षटकं जे हाताळली गेली आणि एक चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला. वाडा स्ट्रायकर्स संघानं मात्र मात केली ती अभिनव पॅन्थर्स टीमवर. सामनावीर म्हणून मी ज्याला बोलवेन, निश्चित रूपानं नो डाऊट द मॅन फ्रॉम वाघोटे, राकेश पाटील, ज्यानं 42 धावांची बहारदार खेळी, ज्यानं 2 षटकं हाताळली. या 2 षटकात पहिल्या षटकात 9 धावा, 1 गडी बाद केलाय आणि दुसऱ्या षटकात 6 धावा दिल्यात. तर फक्त 15 धावा ज्यानं 2 षटकांमध्ये खर्ची केल्या, 1 विकेट टिपली आणि बहारदार 42 धावांची इनिंग. तर राकेश पाटील द मॅन फ्रॉम वाघोट्याचा हा खेळाडू, त्याला मी नम्र विनंती करेन की आपण विना विलंब या क्रीडा मंचावर येऊन मॅन ऑफ द मॅचची स्वीकृती करायची आहे. राकेश पाटील. श्री बालाजी रॉयल्स टीम आपण लगेचच क्विक ॲक्शन ओरिएंटेड व्हायचं आहे. 2 फलंदाज सौरभ आपण लगेचच पाठवून द्यायचे आहेत. निखिल बागुल, मी नम्र विनंती करेन आपल्याला की आपण विना विलंब क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. श्री बालाजी रॉयल्स टीम, श्री बालाजी रॉयल्स एक मोठा संघ, एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष असेल सौरभ आणि निखिल या 2 कर्णधारांमधला. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय निखिल बागुल. मी नम्र विनंती पुन्हा एकदा असेल माझी तुम्हाला की आपण विना विलंब या खेळपट्टीच्या दिशेनं यायचं आहे.
तर निश्चित रूपानं राकेश पाटील ज्यानं पाहिलं आपण 42 धावांची जी बहारदार खेळी ज्याची स्कोअरबोर्डवर आली. साधारणतः जर आपण पाहायला गेलो तर एकंदरीत चेंडू हाताळले गेले तर 17 चेंडू त्याच्याकडनं खेळले गेले आणि 42 धावांची बहारदार खेळी जी केली गेली. तर आपण पाहत आहेत राकेश पाटील द मॅन फ्रॉम वाघोटे ज्यानं 2 षटकं हाताळली आणि या 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा ज्यानं खर्ची केल्या आणि या 15 धावांचा खेळ होता होता 1 विकेट ज्यानं टिपली तो मॅन फ्रॉम वाघोटे वाडा स्ट्रायकर्स टीमचा हा संघ एक उपसंघ नाही. आपण सामना पाहिला त्या सामन्यामध्ये महत्त्वाची भूमिका म्हणजे फलंदाजी. सुरुवातीला टार्गेट ठेवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका फलंदाजीमध्ये केली ती राकेश पाटील आणि त्याचबरोबर गोलंदाजी सुद्धा ऑलराऊंडरची भूमिका पार पाडली. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मला देता येतं प्रशांतजी यांच्या हस्ते. विवो गिफ्ट हॅम्पर आणि रिअल अकॅडमी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अँड राकेश पाटील पीक गिफ्ट हॅम्पर. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू राकेश पाटील वाडा स्ट्रायकर. सो बिग अँड जोरदार टाळ्या. वेलकम. नक्कीच राकेश एक रफ अँड टफ टीम आपल्या समोर होती. क्या बात आहे. ज्युनियर सुद्धा आलेले आहेत. वेल डन वाडा स्ट्रायकर ज्युनियर. नक्कीच राकेश पाटील एक रफ अँड टफ टीम आतापर्यंतची सर्वात जास्त विजय होणारी टीम तिला तुम्ही पराभूत केलेले आहेत. नक्कीच दरवर्षी अशी एक टीम असते जी सतत जिंकणारी असते आणि त्या टीमला